मुंबईमध्ये पावसाचा धूमधडाक्यात आगमन। मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपलं। किंग सर्कल, हिंदमाता, केईएम मध्ये पाणी। पुढचे 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईतील मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोलाही फटका। ॲक्वा लाईन भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात शिरलं पाणी। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबईतल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम। रेल्वे स्थानकात पाणी, वाहतूक धीम्या गतीनं। हार्बर मार्गावरील लोकल सेवा 1 तास उशिरा। पश्चिम रेल्वेवर परिणाम नाही। मुंबईतल्या हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका। गेले 3 वर्ष बीएमसीवर नियंत्रण असलेल्या भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प। पाणी उपसा यंत्रणा वेळीच सुरू का केली नाही, ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा। पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना। राज्यभरातल्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार। ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर। नीरा डावा कालवा फुटल्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं। 3 इमारतीही खचल्या। बारामतीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी मदत कार्य सुरू। अनेकांचे संसार उघड्यावर, घरांचं मोठं नुकसान। अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी। पुण्यातल्या दौंडमध्येही पावसाचं थैमान। अनेक नागरिकांच्या घरात पाणी। साताऱ्यातील दुष्काळी माण आणि फलटणमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। 16 गावांचा संपर्क तुटला। 123 कुटुंबांचं स्थलांतर। मे महिन्यातच महाबळेश्वरचं सौंदर्य फुललं। लिंगमळा धबधबा फेसाळला तर भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधबाही प्रवाही। साताऱ्याच्या माण तालुक्यात पावसामुळे रस्त्याची दयनीय स्थिती। चिखल आणि खड्ड्यांमुळे रस्ते खराब। तरुणानं खांद्यावर दुचाकी घेऊन पार केला रस्ता। अभिनेता दिनो मौर्यासह भावाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी तपासाला वेग।